नमस्ते मित्रांनो, रूल ऑफ 70 बद्दल आपण आज बोलणार आहोत आणि त्याचा इम्पॉर्टन्स किती महत्त्वाचा आहे आपल्या आर्थिक साक्षरतेमध्ये तेही तुम्हाला कळणार आहे। रूल ऑफ 70 जो आहे तो इन्फ्लेशनसाठी केला जातो। म्हणजे काय तर तुमची जी खरेदी करण्याची ताकद आहे ती किती वर्षांमध्ये निम्मी होणार आहे हे शोधायचं असेल तुम्हाला तर रूल ऑफ 70 पाहिजे। मग हा कसा काउंट करायचा म्हणजे काय हेही कळणं सोपं आहे, गरजेचं आहे। तर यामध्ये जे आपलं पेट्रोल आहे, तुम्ही जन्मला त्यावेळी जर तुमचा 80च्या आसपास जन्म झाला असेल तर 10 रुपये लिटर पेट्रोल होतं आणि आता ते 100 रुपये झालंय। याला आपण म्हणतो महागाई, म्हणजेच याला म्हणतो इन्फ्लेशन। आणि हे इन्फ्लेशन माझ्या पैशाला निम्म केव्हा करतं हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर हे बघितलं पाहिजे की समजा 7% इन्फ्लेशन आहे तर रूल ऑफ 70 मध्ये 70 भागिले 7 म्हणजे 10 वर्षांमध्ये माझी परचेसिंग पॉवर अर्धी होणार आहे। म्हणजेच काय तर मी 1000 रुपयाचं पेट्रोल जे घेऊ शकत होतो जर त्याला इन्फ्लेशन 7% असेल पेट्रोलला तर 10 वर्षांनंतर मला तेवढंच पेट्रोल घ्यायला 200 रुपये लागणार आहेत। जे 100 रुपयात पेट्रोल घेत होतो जेवढं पेट्रोल मिळत होतं तेवढं पेट्रोल घ्यायला मला 200 रुपये लागतील। म्हणजे त्याची परचेसिंग पॉवर निम्म्याने कमी होणार आहे असा त्याचा अर्थ आहे। मग ह्याचा उपयोग काय आपल्या आर्थिक साक्षरतेमध्ये तर आपण जे काही पैसे इन्व्हेस्ट करतोय किंवा गुंतवणूक करतोय किंवा सेव्ह करतोय त्याला इन्फ्लेशन पेक्षा जास्त किमतीचं उत्पन्न मिळवता आलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळवता आला पाहिजे। जर तसं नाही झालं तर आपण तेवढ्या किमतीची ती वस्तू 10 वर्षांनी घेऊ शकणार नाही। म्हणजेच उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर 7% इन्फ्लेशन आहे आणि जर मला बँके एफडी मध्ये 6% मिळत असेल तर मी तेवढीच रक्कम त्या रकमेची जी वस्तू आज घेऊ शकतो ती घेऊ शकणार नाही, त्याच्यासाठी मला 1% कमी पडेल। म्हणूनच इन्व्हेस्टमेंटमध्ये हा नियम पाळला गेला पाहिजे की मला जेवढे पैसे पुढच्या भविष्यामध्ये भविष्यासाठी इन्व्हेस्ट करायचे त्याला प्रत्येक वेळी इन्फ्लेशनला बीट करणारी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे। जर इन्फ्लेशन आता भारताची 6% आहे तर मला 6% पेक्षा जास्त टक्के व्याजदर मिळणाऱ्या ठिकाणीच गुंतवणूक केली पाहिजे। थँक्यू।